हॅलो फ्रेंड्स, आता आपण ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर याचं मार्च 2020 या पेपरमधील एक्झाम्पल पाहणार आहोत. या पेपरमध्ये आपल्याला काही बदल दिलेले आहेत, काही चेंजेस दिलेले आहेत आणि हे चेंजेस अत्यंत महत्त्वाचे आहेत. पाहूयात आता. जयेश अँड कमल are partners in a firm sharing profits and losses in the ratio of 3:1. तिनाचा एक रेशो दिलाय. The following is their balance sheet as on 31st March 2016. लायबिलिटी साईडला कॅपिटल दिलंय जयेश कमलचं, ॲसेटला बिल्डिंग, स्टॉक आणि सनरी डेटर्स दिलेत. लायबिलिटी साईडला करंट अकाउंट दिलेला आहे. हा पॉइंट अत्यंत महत्वाचा आहे. आपल्याला माहिती आहे की जर उदाहरणामध्ये कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट दोन्ही दिले असतील, जर उदाहरणामध्ये कॅपिटल आणि करंट अकाउंट दोन्ही दिले असतील तर सर्व ऍडजस्टमेंट आपण कोणत्या अकाउंटला करतो? करंट अकाउंटला. ही नोट हवं तर वहीमध्ये लिहून ठेवा. जर उदाहरणामध्ये कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट दिले असतील तर सर्व ऍडजस्टमेंट या करंट अकाउंटला होतात. क्रेडिटर्स दिलेत, जनरल रिझर्व दिलाय आणि ॲसेटला कॅश आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलाय. They admitted Vimal as a partner on 1st April in the firm on the following terms. Number 1, she should bring rupees 40,000 as her capital. याची एंट्री आपल्याला माहिती आहे, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. मग पार्टनरचं नाव काय आहे? विमल. मग कॅश अकाउंट डेबिट टू विमल्स कॅपिटल अकाउंट. फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट्स अँड रुपीज 20,000 ॲज हर शेअर ऑफ गुडविल. तिने भांडवलाचे 40,000 रुपये आणले आणि गुडविलचे 20,000 रुपये आणले. गुडविलची रोख रक्कम व्यवसायामध्ये आणली. 2 एंट्रीज करतो आपण. पहिली एंट्री काय होते? बरोबर, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. आणि दुसरी एंट्री काय होते? गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स करंट अकाउंट. काय बदल केला लक्षात आला का? कॅपिटल ऐवजी काय म्हणलेलं आहे मी? करंट अकाउंट म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर बिल्डिंग फाउंड ओव्हर व्हॅल्यूड म्हणजे 20% जास्त दाखवलंय, म्हणजे 120% दाखवलंय. पाठीमागे एका एक्झाम्पलमध्ये झालंय ओव्हर व्हॅल्यूड बाय 20% म्हणजे 20% जास्त झाला, याचा अर्थ 120% दाखवलाय. आणि स्टॉक इज फाउंड अंडर व्हॅल्यूड बाय 20%, 20% कमी दाखवलाय म्हणजे 80% दाखवलाय. दीज ॲसेट्स आर टू बी ऍडजस्टेड ॲट देअर प्रॉपर व्हॅल्यूज, म्हणजे ते 100% दाखवायचे आपल्याला. आणि आरडीडी आपल्याला मेंटेन करायचं 1,000 रुपये. रिव्हॅल्युएशन अकाउंट विचारलंय, ओल्ड पार्टनर्स करंट अकाउंट विचारलं. लक्षात घ्या, इथे आपण त्यांनी काही सांगितलं नसतं तरी आपण ओल्ड पार्टनरचाच करंट अकाउंट केला असता. न्यू पार्टनरचा करंट अकाउंट होऊ शकत नाही, कारण की त्याने नुकताच व्यवसायामध्ये प्रवेश केलाय. तर कॅपिटल अकाउंट होऊ शकतो, करंट अकाउंट होऊ शकत नाही. आणि बॅलन्स शीट ऑफ द फर्म आफ्टर विमल्स ऍडमिशन. आता हे सांगितलेलं 3 अकाउंट्स करतोच. वर्किंग नोटमध्ये आपण 2 अकाउंट एक्स्ट्रा तयार करतो, एक गुडविल अकाउंट आणि कॅश अकाउंट. ते वर्किंग नोटमध्ये केले तर चालतील, आपण एक्झाम्पलमध्ये केलेले आहेत. पाहूयात एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सुरुवात करूयात. ऍडजस्टमेंटचे टिकमार्क करूया. बिल्डिंगला टिकमार्क आहे, स्टॉकला टिकमार्क आहे. करंट अकाउंट ही इन्फॉर्मेशन महत्वाची आहे. करंट अकाउंट दिलं असेल तर काय करायचं याची नोट आपण लिहिलेली आहे. पाहूयात एक्झाम्पलचं पोस्टिंग करूयात आपण. पहिल्यांदा लायबिलिटी साईड कॅपिटल अकाउंट. आता कॅपिटल अकाउंट तर आपण क्रिएट केलेलं नाहीये, त्यामुळे कॅपिटल अकाउंट ॲज इट इज कुठे दाखवतो आपण? लायबिलिटी साईडला कॅपिटल्स अंडरलाईन जयेश, आउटरलाच घ्या 60,000, कमल आउटरलाच घ्या 50,000. लक्षात घ्या, कॅपिटल आहे असं आपण कुठे दाखवलं? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. कारण उदाहरणामध्ये काय दिलंय? करंट अकाउंट, आणि करंट अकाउंटवर सगळे ऍडजस्टमेंट करतो, त्यामुळे आपण करंट अकाउंट तयार केलंय. मग करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. हा करंट अकाउंट केलं, लक्षात घ्या. याला कॅपिटल अकाउंट म्हणू शकत नाही आपण, त्यामुळे करंट अकाउंट फक्त ओल्ड पार्टनरच होता, न्यू पार्टनरचं करंट अकाउंट होत नाही. किती आहे? जयेशचा 3,000, कमलचा 2,000. जयेश 3,000 आणि कमल 2,000. क्रेडिटर्स आहे असे लायबिलिटी साईडला सनरी क्रेडिटर्स, एक 3-4 वेळ सोडून सनरी क्रेडिटर्स. आउटरलाच घ्या 21,000. जनरल रिझर्व आपण पार्टनर्समध्ये काय करतो? डिस्ट्रीब्यूट करतो. आता सर्व ऍडजस्टमेंट ज्या करंट कॅपिटल अकाउंटला करत होतो त्या सगळ्या ऍडजस्टमेंट आपण कोणत्या अकाउंटला करणार आहे? करंट अकाउंटला. मग करंट अकाउंटला डिस्ट्रीब्यूट करा बाय जनरल रिझर्व. एकूण 4,000 रिझर्व आहे आणि रेशो किती आहे? 3:1. सोपं आहे, 3:1 मध्ये वाटायचे आहेत, म्हणजे किती डिस्ट्रीब्युशन येणार आहे? 3,000 आणि 1,000.
लायबिलिटी साईडचे पॉईंट संपले. ॲसेट साईडचे पॉईंट घ्या. बिल्डिंग IIC ॲसेटला 60,000 60,000. इनर कॉलमला घ्या, एक ओळ जागा सोडा. स्टॉक इनर कॉलमला 40,000 40,000. इनर कॉलमला घ्या, एक ओळ जागा सोडा. डेटर्स याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट होती. सनरी डेटर्स त्याला टिकमार्क करायची विसरलोय आपण. सनरी डेटर्स इनर कॉलमला 31,000, यालाही एक ओळ जागा सोडली. बिल्डिंग, स्टॉक आणि सनरी डेटर्स. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 4,000 4,000 रुपये. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऍसेटला दिला असेल तर तो डेबिटला येतो. कॅपिटल ऐवजी कोणत्या अकाउंटला येणार आहे? करंट अकाउंटला. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि 3/1 मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे 5,000 रुपये. माहिती मी कॅल्क्युलेशन रफली करून दाखवतो. 5,000 गुणिले 3/1 आहे म्हणजे 3/4 आणि गुणिले 1/4. 4ने 5,000ला भाग लावला, 4 1 4, राहिला 1 पुढचे 0, 4 2 8, 4 5 10. 1,250 गुणिले 3 म्हणजे 3,750 आणि गुणिले 1 म्हणजे 1,250. या प्रकारे डिस्ट्रीब्युशन आलं. 3,750 आणि 1,250. प्रॉफिट अँड लॉस ॲसेटला आहे म्हणून डेबिटला वाटला, लायबिलिटी साईडला असता तर क्रेडिटला वाटला असता. आणि कॅपिटलचे सर्व ऍडजस्टमेंट करंट अकाउंटला करतो त्याप्रमाणे केलेलं आहे. आता पहिलं ऍडजस्टमेंट काय आहे बघा. शी शुड ब्रिंग 40,000 ॲज हर कॅपिटल फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. विमल नवीन पार्टनर आहे, तिने व्यवसायामध्ये किती रुपये आणले? 40,000. याची एंट्री आपणास माहिती आहे. काय एंट्री करतो? कॅश अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग करूयात पोस्टिंग. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू विमल्स कॅपिटल अकाउंट. टू विमल्स कॅपिटल अकाउंट. किती रुपये भांडवल तिने आणलेलं आहे? 40,000 रुपये. कॅश अकाउंटला डेबिट म्हणजे कॅपिटल अकाउंटला काय होणार? क्रेडिट. पण आपल्याकडे कॅपिटल अकाउंट नाहीये आणि एका एंट्रीसाठी एका ऍडजस्टमेंटसाठी आपण कॅपिटल अकाउंट करणार नाही. मग हे कॅपिटल कुठे दाखवतो आपण? लायबिलिटी साईडला. मग लायबिलिटी साईडला लिहा विमल 40,000. विमल 40,000. पुन्हा एकदा लक्षात घ्या. कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहिलं आणि कॅपिटल अकाउंट नाहीये म्हणून कॅपिटल कुठं लिहिलं आपण? डायरेक्ट लायबिलिटी साईडला लिहिलं. या एका ऍडजस्टमेंटसाठी कॅपिटल अकाउंट स्वतंत्र करण्याची आणि वेळ वाया घालवण्याची आवश्यकता नाही. मग तुम्ही लक्षात ठेवा कॅश अकाउंटला डेबिट करा आणि लायबिलिटी साईडला डायरेक्ट कॅपिटलमध्ये 40,000 रुपये द्या. पुढे काय सांगितलेलं आहे? अँड 20,000 ॲज हर शेअर ऑफ गुडविल. आणि 20,000 रुपये गुडविलचे रोख आणले. काय एंट्री करतो आपण? 2 एंट्रीज करतो माहिती आहे आपल्याला. पहिली एंट्री काय करतो? कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. आणि दुसरी एंट्री काय करतो? गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऐवजी आज एक्झाम्पल मध्ये काय होणार आहे? करंट अकाउंट होणार आहे. मग 2 एंट्रीपैकी पहिली करा कॅश टू गुडविल. कॅश अकाउंटला डेबिट करा टू गुडविल अकाउंट 20,000 20,000. कॅश अकाउंटला डेबिट गुडविल म्हणजे गुडविल अकाउंटला काय होणार आहे? क्रेडिट बाय कॅश अकाउंट 20,000. आणि सेकंड एंट्री लगेच करतो गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स. आता ओल्ड पार्टनरची नावं काय आहेत? जयेश आणि कमल. टू जयेश टू कमल. कॅपिटल ऐवजी काय येणार आहे? करंट अकाउंट येणार आहे. करंट अकाउंट. करंट अकाउंट. आता हे 20,000 रुपये गुडविलचे होते. हे आपल्याला 3/1 मध्ये वाटायचं आहे म्हणजे 4ने भाग लावायचा. सिंपल आहे. 4 5 20 आणि पहिल्याचा 3 रेशो आहे म्हणजे 5 त्रिक 15. दुसऱ्याचा 1 शेअर आहे 5 1 5 म्हणजे डिस्ट्रीब्युशन आलं 15,000 आणि 5,000. गुडविलला डेबिट करंट अकाउंट म्हणजे करंट अकाउंटला काय होणार आहे? क्रेडिट बाय गुडविल अकाउंट. बाय गुडविल अकाउंट 15,000 आणि 5,000 रुपये. सर्व ऍडजस्टमेंट आपण करंट अकाउंटला करतोय हे लक्षात घ्या. आता यानंतरची पुढची ऍडजस्टमेंट ही सुद्धा महत्वाची आहे. यापूर्वी सुद्धा झालेली आहे. बिल्डिंग इज फाउंड ओव्हर व्हॅल्यूड बाय 20%. त्यासाठी एक मी वर्किंग आउट करून दाखवतो. मराठीमध्ये अर्थ सुद्धा लिहून देतो. बिल्डिंग इज फाउंड ओव्हर व्हॅल्यूड. ओव्हर व्हॅल्यूड म्हणजे जास्त दाखवली आहे. जास्त दाखवली आहे बाय 20%.
बाय 20%. आता याचा अर्थ आपण काय घ्यायचं आहे तर खाली मी लिहून देतो, इमारतीची किंमत, बिल्डिंग म्हणजेच काय, इमारतीची किंमत 20% जास्त दाखवली आहे. ओव्हर व्हॅल्यू म्हणजे जास्त दाखवली आहे, म्हणजेच 120% दाखवले आहे. आता 120% कसे आले तर नॉर्मल व्हॅल्यू आपली किती असते, 100% असते. 20%ने जास्त दाखवले म्हणजे किती टक्क्याने दाखवले, 120%. जर त्यांनी सांगितलं असतं 25%ने जास्त आहे तर आपण 125% म्हटलं असतं. 50%ने जास्त आहे म्हटलं तर 150% म्हटलं असतं. 100%ने जास्त आहे म्हटलं तर 200% म्हटलं असतं. म्हणजे ते 20%ने जास्त दाखवले म्हणजे 120%ने दाखवलेले आहे. मग 120%ने बिल्डिंगची किंमत उदाहरणामध्ये किती रुपये दाखवले चेक करा. बिल्डिंगची किंमत उदाहरणामध्ये 120%ने किती रुपये दाखवले, 60,000 रुपये दाखवले. ते आपण नॉर्मल घ्यायचे आहे. नॉर्मल म्हणजे किती टक्के घ्यायची, 100% घ्यायची. 100%ला किती, क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरकस गुणाकार करूया. कसं तिरकस गुणाकार करतो, 60,000 गुणिले 100 भागिले 120. 60,000 गुणिले 100 भागिले किती आले, 120. आधी 0ला 0 कॅन्सल करूयात. 12 एके 12, 12 पंचे 60. मग 500 गुणिले 100 म्हणजे 50,000 रुपये, 50,000 रुपीज. म्हणजे ते आपल्याला बिल्डिंगची किंमत किती रुपये दाखवायची आहे, 50,000 रुपये दाखवायची आहे. मग या आता एक्झाम्पलमध्ये बिल्डिंगची किंमत 60,000 होती, ती किंमत आता आपल्याला किती दाखवायची आहे, 50,000. कारण की बिल्डिंग जास्त दाखवली होती म्हणून कमी केली. कमी झाली तर त्याला आपण काय म्हणू शकतो, लेस डेप्रिसिएशन. किती रुपयाने कमी झालेले आहे, 10,000 रुपयाने कमी झाली. आता मालमत्ता कमी झाली म्हणजे आपल्याला काय झालेलं आहे, लॉस. आणि लॉस कुठे दाखवतो आपण, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू बिल्डिंग 10,000 रुपीज, 10,000 रुपये. आता यानंतर पुढचे ऍडजस्टमेंट बघूयात. पुढचे ऍडजस्टमेंट काय सांगितलेलं आहे, स्टॉक इज फाउंड ओव्हर व्हॅल्यूड बाय 20%. स्टॉक 20%ने जास्त दाखवलेला आहे. पुन्हा एकदा तशीच वर्किंग नोट आहे, पाहूयात. स्टॉक इज फाउंड अंडर व्हॅल्यूड, शब्दरचना फक्त बदललेली आहे, एक शब्द आहे तो बदललेला आहे, बाय 20%. आता अंडर व्हॅल्यूड म्हणजे काय, कमी दाखवला आहे, कमी दाखविला आहे. खाली मराठीमध्ये अर्थ लिहून ठेवा. स्टॉक म्हणजे काय, मालाची किंमत, मालाची किंमत 20%ने कमी दाखवली आहे, कमी दाखवली आहे. म्हणजेच आता सांगता येईल का, मगाशी काही सांगितलं होतं 20% जास्त दाखवले म्हणजे 120%, बरोबर. आता 20%ने कमी दाखवले म्हणजे किती टक्क्याने दाखवले असणार, 80%ने दाखवले आहे. 25% कमी दाखवले असते तर 75%, 40%ने कमी दाखवले असते तर 60%, 50%ने कमी दाखवले असते तर 50%. या पद्धतीने आपण करतो. 80%ने दाखवली आहे. पाहूयात एक्झाम्पलमध्ये 80%ने किंमत दाखवले स्टॉकची. चेक करूयात आपण. उदाहरणामध्ये स्टॉक किती रुपये दिलेला आहे, 40,000 रुपये. 80%ने किती रुपये दिलेला आहे, 40,000. आपल्याला ओरिजिनल प्राइस पाहिजे, 100% आपल्याला माहिती पाहिजे. 100%ला किती, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, तिरकस गुणाकार करूया. कसा येणार आहे, 40,000 गुणिले 100 भागिले 80. यासाठी एक इक्वेशन सुद्धा येतं, पण ते इक्वेशन करण्यापेक्षा या सिंपल पद्धतीने तुम्ही केलं तरी चालेल. कॅल्क्युलेशन करूया. 8 एके 8, 8 पंचे 40. 500 गुणिले 100 म्हणजे पुन्हा एकदा रक्कम किती आलेली आहे, 50,000च आलेली आहे. मग स्टॉकची किंमत आता आपल्याला किती रुपयाने दाखवायची आहे, 50,000 रुपये दाखवायची आहे. ही वर्किंग नोट एकदा व्यवस्थित लिहून घ्या. ही वर्किंग नोट व्यवस्थित वहीमध्ये तुमच्या लिहून घ्यायची आहे. मग स्टॉकची किंमत 50,000 रुपये करूयात. मग यामध्ये स्टॉकसाठी काय, स्टॉकमध्ये काय करायला लागेल, ऍड ॲप्रिसिएट. किती रुपये स्टॉक वाढवणार आपण, 10,000. कारण की आपल्याला किंमत किती रुपये दाखवायची आहे, 50,000 रुपये. मालमत्ता वाढली, काय होणार आपला प्रॉफिट. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला
बाय स्टॉक किती रुपयाने वाढलेला आहे? 10,000 रुपयाने वाढलेला आहे. आणि आता शेवटचे ॲडजस्टमेंट आपल्याला उदाहरणामध्ये काय सांगितलंय? ₹1000 मेंटेन ॲज रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स. RDD मेंटेन करायचं आहे 1000 आणि अकाउंट्स काय करायचे आहेत? क्लोज करायचे आहेत. करूया ती सुद्धा ॲडजस्टमेंट. RDD 1000 रुपये मेंटेन करूया. काय करतो डेटर्स म्हणून RDD आपण? लेस RDD 1000 म्हणजे आउटरला आले 30,000 आणि मालमत्ता कमी झाली, लॉस झाला आपला रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू RDD 1000 झालं. सर्व एक्झाम्पल संपले. अकाउंट्स काय करायचं आपण? क्लोज करूयात. पहिला अकाउंट नेहमीप्रमाणे कोणता अकाउंट क्लोज करतो? रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करतो. आता इथे मात्र डेबिटची बेरीज जास्त आहे 11,000 रुपये, 11,000 रुपीज. क्रेडिट साईडला फरक आला 1,000 रुपीज. याला आपण लॉस ट्रान्सफर म्हणलं तरी चालेल. लॉस ट्रान्सफर टू करंट अकाउंट. पण आता इथे आपण काय म्हणू शकतो? बाय पार्टनर्स करंट अकाउंट. बाय पार्टनर्स करंट अकाउंट. आणि नवीन भागीदाराला आपण नफा नुकसान काही देत नाही. त्यामध्ये इथे फक्त पार्टनर्स कोण कोण येणार आहेत? जयेश आणि दुसरा कोण आहे? कमल. रेशो त्यांचा 3:1 होता. 3:1 प्रमाणे किती रुपये वाटणार आपण? 750 आणि 250. रिव्हॅल्युएशनला क्रेडिट म्हणजे करंट अकाउंटला काय होणार आहे? डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. करंट अकाउंट जर विचारला तर तुम्हाला जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. फक्त कॅपिटल ऐवजी करंट अकाउंट तयार करायचं आहे. बाकी फॉर्मॅट सगळं सेमच येणार आहे. 750 आणि 250 झाला. गुडविल अकाउंट हा टॅली होतोय. किती रुपयाने टॅली झालेला आहे? 20,000. आणि माहिती आहे जर अकाउंट टॅली नाही झाला तर याचा क्रेडिट साईडला फरक येतो. त्याला आपण बाय बॅलन्स कॅरी डाऊन म्हणतो आणि तो ॲसेटला पाठवतो. कॅश अकाउंट क्लोज करूयात. डेबिटचीच बेरीज जास्त आहे 40, 50, 60. 64,000 रुपये. 64,000 रुपये. क्रेडिट साईडला फरक सुद्धा आला 64,000 रुपये. त्याला स्टार करून म्हणूयात आपण बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. स्टार करा, अंडरलाईन करा. कंसात काय लिहितो? बॅलन्स शीट ॲसेट साईड. ॲसेट साईडला लिहूयात कॅश 64,000. 64,000. आणि आता करंट अकाउंट क्लोज करूयात. करंट अकाउंटची क्रेडिटची बेरीज जास्त आहे. कोणतीही बेरीज जास्त असू दे करंट अकाउंटची, डेबिटची असेल क्रेडिट असेल, जे असेल ते आधी करूयात आपण. इथे क्रेडिटची बेरीज जास्त आहे. 15 आणि 6 21,000 आणि 5 आणि 3 8,000. 21,000 आणि 8,000. डेबिटला फरक आला 6,500. 1,500 गेले 6,500. इथे 4,500 गेलेले आहेत. 4,500 गेले म्हणजे 16,500. जो फरक आलेला आहे हा फरक त्याला आपण नेहमीप्रमाणेच काय म्हणतो? टू बॅलन्स कॅरीड डाऊन. कॅपिटल अकाउंट सारखंच करायचं, फक्त नाव बदललंय. करंट अकाउंट असं म्हणलंय. आणि हा बॅलन्स कुठे दाखवतो? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवतो. मग लायबिलिटी साईडला म्हणायचं करंट अकाउंट. करंट अकाउंट कोणाकोणाचं आहे? जयेश आणि कोण आहे? कमल. जयेशचा किती आहे? 16,500 आणि कमलचा किती आहे? 6,500. समजा एका पार्टनरचा फरक डेबिटला आला असता, एका पार्टनरचा फरक क्रेडिटला आला असता, तर डेबिटचा फरक लायबिलिटी साईडला दाखवला असता आणि क्रेडिटचा फरक ॲसेट साईडला दाखवला असता. करंट अकाउंटमध्ये डेबिट किंवा क्रेडिटला कुठेही फरक येऊ शकतो. आणि आता सर्वात शेवटी आपली बॅलन्स शीट आहे. ही बॅलन्स शीट टॅली झाली पाहिजे. दोन्ही साईडची बेरीज करूया आणि बॅलन्स शीट काय करूया? क्लोज करूयात. हे 1,50,000, 1,70,000, 1,80,000, 1,93,000, 1,94,000. इकडची बेरीज झाली 1,94,000. इकडची बेरीज करूयात 1,60,000, 90,000, 94,000, 1,94,000. या पद्धतीने आपण एक्झाम्पल टॅली केलेला आहे. नीट एक्झाम्पल पाहून घ्या. जर उदाहरणामध्ये करंट अकाउंट दिलं असेल तर आपण या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. थँक्यू.